नमस्कार मित्रांनो, मुंबईमधून आपण लाईव्ह करत आहोत आणि मुंबईमध्ये या ठिकाणी जर आपण बघितलं तर अशा प्रकारे शस्त्रधारी पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी पोलिसांचा प्रचंड फौजफाटा आझाद मैदान परिसरामध्ये या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। मराठा बांधव देखील मोठ्या संख्येने मुंबईमध्ये या ठिकाणी आलेले आहेत आणि मुंबईच्या रस्त्यांवरती मराठा बांधव आहेत आणि या ठिकाणी अशा प्रकारचं या ठिकाणी सैन्य दल देखील या ठिकाणी जर आपण बघितलं तर हे सगळं शस्त्रधारी सैन्य दल या मुंबईच्या रस्त्यांवरती आता आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी सुरक्षेची अत्यंत कडेकोट अशी या ठिकाणी काळजी घेतली जात आहे मुंबई पोलिसांकडून आणि मुंबई पोलिसांकडून चोख अशा प्रकारचा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारचे हे सगळे शस्त्रधारी सैनिक असतील, पोलीस असतील, या ठिकाणी सगळ्या समाजाच्या संरक्षणासाठीच या ठिकाणी हे उभे करण्यात आलेले आहेत। या ठिकाणी समाज बांधवांना जरांगे पाटलांनी शांतता राखण्याचं आवाहन केलेलं आहे, त्यामुळं शांतता राखणं हे सुद्धा आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि मनोज दादा जरांगे पाटील ज्या पद्धतीने सांगतील त्या पद्धतीने शांततेच्या मार्गानेच आपल्याला हे आंदोलन करायचं आहे असा संदेश मनोज दादा जरांगे पाटील यांनी केलेला आहे। या ठिकाणी मनोज दादा जरांगे पाटील यांच्या वतीनं या ठिकाणी आंतरवली सराटीचे सरपंच त्याचप्रमाणे गंगाधर नाना काळकुटे पाटील दोघंही शांततेचं आव्हान सातत्याने या ठिकाणी करत आहेत। आपण जर बघितलं तर या ठिकाणी सगळ्यांना शांततेचं आव्हान करण्यात आलेलं आहे आणि मुंबई शांतच आहे, फक्त आता मराठ्यांची संख्या थोडी जास्त असल्यामुळे या ठिकाणी आपण बघतोय की शांततेचं आव्हान या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि कशा पद्धतीने या ठिकाणी पोलिसांकडून आता बंदोबस्त करण्यात येत आहे। रस्त्यांवरती अशा प्रकारच्या या ठिकाणी दोऱ्या बांधल्या जात आहेत। या ठिकाणी याला आपण आपल्या गावाकडच्या भाषेत दावं म्हणतो, तर दावं असं या ठिकाणी बांधलं जात आहे आणि मला वाटतं एक रस्ता या ठिकाणी तयार केला जात आहे। पोलिसांकडून वेगवेगळ्या प्रकारची खबरदारी आणि काळजी या ठिकाणी घेतली जात आहे आणि आताच या ठिकाणी एक मोठा दोरखंड देखील आणलेला आहे। आता हे सगळं सुरक्षेच्या कारणास्तव या ठिकाणी पोलीस बांधव या ठिकाणी घेऊन आलेले आहेत आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर मोठं या ठिकाणी जर आपण बघितलं तर अशा प्रकारची या ठिकाणी सुरक्षा तैनात करण्यात आलेली आहे आणि त्या मुंबई पोलीस देखील खूप मेहनत घेताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारची वाहतूक कोंडी या ठिकाणी होऊ नये याची काळजी या ठिकाणी घेतली जात आहे। कुठल्याही प्रकारची वाहतूक कोंडी या ठिकाणी होऊ नये याची काळजी घेतली जात आहे। तसेच मुंबई महापालिकेचे जे लोक आहेत स्वच्छता करणारे त्यांचं देखील या ठिकाणी फोटो सेशन या ठिकाणी सुरू आहे। कदाचित काल ज्या पद्धतीने या ठिकाणी नागरिकांची गैरसोय झाली आणि म्हणून या ठिकाणी स्वच्छता राहत नाही,